नर्मदे राजा बाज बहादूर यांचा महल आहे। रूपवती राणीचे पती। रूपवती राणी कोण आहे, काय आहे, थोडक्यामध्ये सांगणार आहे मी तुम्हाला। राणी रूपवती यांचाही महल बघायचा आपल्याला, तो याच्या पुढे आहे। हा राजा बाज बहादूरचा महल आहे। अगोदर हा बघूया, थोडी माहिती वाचूया इथली काय तर। नर्मदे अशी माहिती आहे कि यह महल रेवाकुंड के पूर्व की ओर पर्वतीय ढाल पर बना हुआ है। इसके प्रवेश द्वार पर एक फारसी का अभिलेख है। इससे ज्ञात होता है कि इसका निर्माण 1508 ईस्वी सन में नसरुद्दीन द्वारा करवाया गया था। इस महल के रेवाकुंड के समीप होने के कारण यह बाज बहादुर को प्रिय था। बाज बहादुर की प्रेमिका रूपमती प्राय रेवाकुंड जाया करती थी, अशी थोडक्यात माहिती आहे। चला आतमध्ये बघूया आता। नर्मदे बघा, या बाज बहादूर यांचा महल। मधामध्ये एक सुंदर कुंड आहे। हाच राजा बाज बहादूर यांचा महल। जुन्या काळातला आहे। त्यावेळेला रूम असतील, हे एक एक रूम असेल। खूप मोठा आहे बघा। निसर्गरम्य वातावरण आहे एकदम। हा तो महल आहे। इतिहासामध्ये ते भरपूर काही घडलेलं आहे, कारण की सगळ्या रस्त्यानं मकबरे लागतच आली, तरी बरेच बघितले नाही। आणि तो जो दिसतोय ना तिकडे, तो वरती बघा, तो किल्ल्यासारखा दिसतोय ना, तो राणी रूपमतीचा महल आहे। हा राजा बाज बहादूरचा महल आणि तो राणी रूपमतीचा महल। आणि समोर जे दिसते ते रेवाकुंड आहे, दिसेल। इथनं नाही दिसत, नाही दिसत। समोर खाली आहे बघा, रोडच्या पलीकडनं, ते पण बघूया। नर्मदे हर अशा पद्धतीचा हा बाज बहादूर यांचा महल थोडक्यामध्ये बघितला, कारण मला आणखी 9-10 किलोमीटर पायी जायचं आहे। आणि आता उतार आहे डोंगराचा सगळा। त्याच्या समोर दिसतंय ना, ते रेवाकुंड आहे। नर्मदा माया इथे प्रगट झाली, कशी प्रगट झाली काय, आता तो काही इतिहास मला माहिती नाही। पण समोर जे पाणी दिसतंय ते रेवामाया प्रगट झालेली आहे। भरपूर पर्यटक येतात त्या ठिकाणी। नर्मदे हर मांडवगड येथील बाज बहादूर यांचा महल। असा सुंदर परिसर आहे। इथली इमली खूप प्रसिद्ध आहे। इथं जर आलं तर ही इमली घेऊन जावी लागते असं लोक म्हणतात। पूजा करून दारामध्ये बांधायची, किंवा मग खातात तिला फोडून। तो बघा, आयुर्वेदिक विकायला आहे, मुंजा आहे, बोर